कधी कधी एखादा साधा दिवस असतो, पण फॅमिलीसोबत घालवलेले काही तास तो दिवस कायमचा लक्षात राहण्यासारखा बनून जातो. आजही माझ्यासाठी असाच एक सुंदर दिवस होता. काही दिवसासाठी माहेरी राहायला आले की मामा आत्या अगदी हक्काने आपल्या घरी बोलवत असतात आणि मामा आत्याची लाडकी असणं हे पण नशीब लागतं. मामाने मला घरी बोलवलं होतं आणि योगायोग असा की त्याच दिवशी मामांचा बड्डे सुद्धा होता. मग काय निमित्त मामांनी घरी बोलवण्याचा आणि त्यात बड्डेची अजून एक मज्जा. मग म्हटलं मामाने घरी बोलवलंय आणि बड्डेही आहे तर जायचं आणि पण यावेळी मामांसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन करूया. मामाच्या बड्डेला काय काय धमाल मस्ती केली, काय काय खाल्लं आणि फॅमिली सोबत कसा सुंदर वेळ गेला हे सगळं तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. नमस्कार मंडळी, मी आहे पायल आणि तुमचं परत एकदा आपलं महाराज स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. छान रेडी झाले आणि मामांकडे जायला निघाले आणि मामांकडे जाणार आहे तर थोडंसं मला खाऊसुद्धा घ्यायचं होतं. खाऊ घेतलं आणि त्यानंतर बड्डे आहे म्हटलं तर केकसुद्धा सोबत न्यायचं होतं. मग केक शॉपमध्ये गेलो आणि मग तिथे केक पाहिलं की कोणतं घ्यायचं आहे. मग फायनली एक केक आहे ते डिसाईड केलं. ते कोणतं ते तुम्हाला आता दिसणारच आहे. तर हा आम्ही मामांच्या बड्डेसाठी खास असं केक घेतला. त्यानंतर केक वगैरे पॅक करून देत होतं. मग तिथे थोडंसं 5 मिनिटं गेले आणि त्यानंतर आमच्यासोबतच मावशीचा मुलगासुद्धा येणार होता. पण त्याला फोन केल्यानंतर समजलं की त्याला ट्रॅफिक लागली आणि थोडंसं त्याला उशीर होणार आहे. मग आम्ही निघालो मामांकडे जायला आणि मावशीचा मुलगा आहे तो मागून येणार होता आणि इतका ऊन होतं, 11च वाजले होते. पण असं वाटत होतं की दुपारचे 2 वाजलेत. आता पावसाचे दिवस आहे तरी पण इतका ऊन, त्यात गरमी, हे सगळं चालू होतं आणि फायनली मामांच्या बिल्डिंगमध्ये शिरले. आणि तुम्हाला आता यापुढे ना मामांच्या घरी गेल्यानंतर काय मजाक मस्ती केली आम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांचा आनंद हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मजेत मजेत. थोडी मामीला खाते कापून देतो. आजी, मामा, मामी, मामांचे 2 मुलं ह्या सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि त्यांना पण खूप बरं वाटलं. त्यानंतर छान पाहुणचार केला आणि प्रत्येकाच्या घरी तर तारक मेहता का उलटा चष्मा ही सिरियल तर असतेच, कारण ही सिरियल बघताना चेहऱ्यावर तर हसू येत असतं. आणि त्यानंतर फायनली मावशीचा मुलगा आणि त्यासोबत आमची वहिनी आलेली आहे. बरे वहिनी. आणि इथे आजीसोबत आम्ही ना गप्पा मारत आहोत आणि आजी मस्त तिच्या काळातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत होती की आधी सगळं कसं होतं, आता सगळं कसं आहे आणि आम्ही हे सगळं छान ऐकत होतो. आणि इथे मामाचा मुलगा आणि भाऊ हे सुद्धा बाहेर गेले होते, काहीतरी स्टार्टर आणायला गेले होते आणि त्यासोबतच त्यांनी आईस्क्रीमसुद्धा आणले, ते सुद्धा मला दाखवत आहे. आणि हे आमचे बाबा आहेत जे आता नाही आहेत. आणि बाबांचा असं फोटो पाहिलं की बाबांची खूप आठवण येत असते, की बाबांसोबत बालपणीच्या काही खास आठवणी समोर येतात. त्यानंतर त्या दिवसातील खास वेळ आली ती म्हणजे मामांचं बड्डेचं केक कटिंग करण्याचं. मग फायनली मामांनी केक कटिंग केला आणि केक कटिंग करताना काय धमाल मस्ती आहे ते तुम्ही पुढे आता बघा.
मामा म्हणजे माहेरच्या घरातलं असं एक प्रेमळ नातं ज्यात नेहमीच आपुलकी, लाड आणि जिव्हाळा मिळतो. लहानपणापासून मामांनी दिलेलं प्रेम आणि प्रत्येक वेळी हक्काने केलेली विचारपूस या सगळ्यांची किंमत शब्दात सांगता येणार नाही. आज मामाला माझ्या हाताने केक भरवताना मनात एकच भावना आली की नाती रक्ताची असली तरी ती जपणारी माणसं आयुष्यभर मनात घर करून राहतात. देवाकडे एवढीच इच्छा आहे की माझ्या मामांना नेहमी सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य मिळावं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच राहावं. त्यानंतर प्रत्येकाने मामांना केक भरवलं आणि त्यानंतर मग केक कटिंग झाल्यानंतर सर्वांनी गोड केक आहे ते गोड आनंदाने खाल्लं आणि गोड केक खाताना सुद्धा आमच्यामध्ये मजाक मस्ती चालूच होती. त्यानंतर सगळ्यांना एक-एक करून केक देत होती आणि खरंच इतका आनंद वाटत होता, की सगळ्यांना असं एकत्र बघून. कारण आताच्या धावपळीच्या लाईफमध्ये तर सगळ्यांना एकत्र येणं आता जमत नाही. पण असे छोटे-छोटे क्षणच असतात, की आपल्याला एकत्र घेऊन येत असतं आणि सगळे एकत्र आल्यानंतर तर खरंच घरातलं वातावरणच पूर्ण चेंज होऊन जातं. सगळं गप्पा, गोष्टी, लहानपणीच्या त्या आठवणी, सगळ्या भाऊ-बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद, हे सगळं काही सांगून जातं. आणि आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणीच्या आठवणी नेहमी आपल्या मनामध्ये कायम असतात आणि ते सगळं आठवलं की चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होऊन जातो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान फोटो, व्हिडिओ काढले आणि त्यानंतर प्रत्येक क्षण आहे ते आमच्या मोबाईलमध्ये आम्ही कॅप्चर करून घेतले. कारण हे क्षण आहेत ते नंतर पाहून आपल्याला आनंद देणार आहे आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मस्त पार्टी करायला सुरुवात केली आहे. स्टार्टरमध्ये काय काय आहे ते तुम्ही पाहिलंच असेल. चला तुम्हाला परत एकदा दाखवते. इथे तुम्ही पाहू शकतात. चिकन चिली, क्रिस्पी, मंचुरियन, कलेजी फ्राय, वेफर्स, कोल्ड ड्रिंक हे सगळं आम्ही एकत्र भाऊ-बहीण बसून खात होतो आणि खरंच हा क्षण आहे ना आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि ह्या ठिकाणी बसून आम्ही काय गप्पा गोष्टी करतो ना हे सगळं तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे. तू लागते काय एक लाल पप्पाला पप्पा खातो पप्पा पप्पा एक रेडी आहे एक तुझी प्लेट द्या आवाज भरला आपण ठीक आहे पप्पाला दे पप्पा तिथे काय आणि इथे आम्ही मस्त पार्टी करत होतो आणि त्यासोबतच मस्त टी व्हीवरती तारक मेहता शो लावलेला आणि तो बघून आम्ही एन्जॉय करत होते आणि तिथे त्यांची कॉमेडी चालू होती आणि आमची इथे कॉमेडी चालू होती. असं सगळे आम्ही एन्जॉय करत होते. तुम्हाला जवळ थोडी
ते खाऊन टाक. तुम्ही मला 12:30 बोललेला ना यशवंतला बोललेला आज सर्वांना मी माझी रेसिपी आवडतो ती ग्रॅव्ही राहिला चिल्लीची मंचुरियनची त्यामध्ये असे मी चिप्स घेतले ते चुरा 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 करून टाकतो आणि काही ड्राय नूडल्ससुद्धा आहे कालवण चांगलं मिक्स कर. मिक्स करून स्पायसी चिप्स ट्राय कर ओके ओके छान आहे दिशांची स्पेशल रेसिपी तुम्ही पण ट्राय करा घरी जर ग्रेव्ही आणली आणि ग्रेव्ही अशी राहिली का हे चिप्स आणि आम्ही ट्राय करा डोंट वेस्ट फूड त्यानंतर आमची इथे पार्टी ती झाली होती आणि इतकं खाल्लं होतं की पोट भरलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे बसून छान गप्पा गोष्टी करत होतो आणि त्यानंतर मग फायनली दुपारच्या जेवणाची वेळ झाली. मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जेवणात होतं मस्त मटण रस्सा, चिकन सुक्कं, डाळ, कलेजी फ्राय, सॅलेड हे सगळं होतं आणि मामीने सगळं जेवण ते खूपच छान बनवलं होतं. मामीसुद्धा एक उत्तम सुगरण आहे. मामीच्यासुद्धा रेसिपी मी लगेच तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. सगळ्यांनी छान जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत एकत्र बसून गप्पा गोष्टी करत होतो आणि त्यानंतर मग दिशान घेऊन आला मस्त आईस्क्रीम आणि त्यानंतर मग सगळे मिळून छान आईस्क्रीमचा सुद्धा आनंद घेतला आणि एकत्र आले की ना मला असं वाटते की गप्पा गोष्टीत जास्त होत असते आणि लहानपणी आपण एकत्र मिळून काय मज्जा मस्ती केली होती ते आठवून ना खरंच इतका आनंद होतो ना म्हणजे वेळ निघून जातो पण आठवणी कायम तशाच राहतात आणि सर्व नात्यामध्ये ना भाऊ बहिणीचं प्रेम हे काही वेगळंच असतं. चला आजचा ब्लॉग आहे ती मी इथेच एंड करते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.